कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्यात कोणाचा अबोला झाला या 6 जणींमध्ये? माझ्याकडे काय वाटतं सगळे काही झालं की लगेच तिला आता मला रडवू नका प्लीज। आणि जीजू खूप शांत आहेत, त्यांना का असं तुम्ही रडवता? नाही रडत नाही ते, दिवसभर राग काढत असेल। नाही रडत नाही ते, म्हणजे असं सगळ्यांकडेच असतं की एक जरा आवाज वर झाला की दुसऱ्या म्हणजे बायको पण तुमचाच नेहमी का आवडचा हा प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे का? लाडात वाढले ना कधीतरी मी, लाडात वाढले ना आता लाडात मग मी लाडात येते जास्त। तुमच्याकडे कसं काय घरी? घरी मी, मिस्टर आणि माझा एक मुलगा आहे छोटा। नाही कळलं मला, पण ह्यांच्यासारखंच तुमच्या घरी पण आहे? असं नाहीये। तुम्ही नाही लाडात वाढल्या? तुमचे तेव्हाही लाड झाले नाहीत, आताही होत नाही? तुमच्या मी खूप स्ट्रिक्ट आहे घरामध्ये आणि इथे ग्रुपमध्ये मस्त मजा करते, पण घरी खूप स्ट्रिक्ट असते। मी झोपली नाही तर मला कोणाची हिंमत नाही उठवायची। नाही मला आवडत। तुम्ही काय पेशंट आहात की बाबा गोळी घेऊन झोपलेला आता उठवायचं? नाही, आता समजा आपण दमलो असतो आणि आता तुला काय हवंय तू घे ना किचन मध्ये जाऊन। हे कोणाला म्हणताय? मिस्टरांना पण मुलांना पण ते मला कधी उठवत नाही। माझा वाढदिवस असला ना 12 वाजून गेले तर विश करायला पण मम्मी हॅपी बर्थडे आणि पळून एवढी जण भीती वाटते। तर काय होतं माझं डोकं दुखतं। घर आहे ना ते काय हॉस्पिटल? तुम्ही असं का घरातल्या पेशंट सारखे का वागवता? तेवढं वेळ वाटतं मला की मी चुकले म्हणून, पण काय करू सर माझं डोकं दुखतं मला मध्ये उठवलं तर। तुम्हाला साधारण किती तासाच्या झोपेनंतर उठवलं? मी सर जस्ट झोपलेली आहे। जस्ट म्हणजे रात्री 12 वाजता म्हणजे 5 मिनिटं मी आधीच उशिरा झोपते आणि ते मला झोप लागत नाही। साधारण समजा तुम्ही आता झोपला 4 मिनिटानंतर तुम्हाला उठवलं थोडंसं मी चिडचिड करते। काय करता? म्हणजे चिडचिड म्हणजे काय करता? लेकाला झोपून काढते आणि मिस्टरांना ते बघूनच घाबरतात। पण त्यांना तुम्ही कसे रिॲक्ट होता? उलट ते माझी बाजू घेतात की काय उठवलं मम्मीला, मम्मी आताच झोपली होती ना, कळत नाही कधी दमली आहे। ते मला खूप सपोर्ट करतात सर। म्हणजे मिस्टर तुमच्या वाटेला जातच नाही नको आणि तू बाई झोप तिकडे शांत। तुमचं लग्न कसं झालं? तर माझं अरेंज मॅरेज आहे आणि मी चेंबूरला हॉस्पिटलला कामाला होते ना, तिथे एक आया मावशी होत्या, त्यांना मी खूप आवडायची। तर त्यांनी जे मानलेले दादा होते त्यांना ती दादा म्हणायची, ती स्थळ शोधत होती। तेव्हा तिला मी आवडले आणि तिने हे सांगितलं असं पनवेलला आहे म्हणून। तेव्हा तिला माहित नव्हतं हे झोपायचं नाही, झोपेच्या वेळा माहित नव्हत्या। आपलं कसं काय? आमच्या घरी सगळं बॅलन्सिंग आहे। म्हणजे कसं काय? मिक्सर घेतलाय का म्हणजे ते चिडले असतील तर मी शांत असते, मी चिडले असेल तर ते शांत असते। नाही चिडणं जाऊ द्या, पण एकंदरीत कसं आहे घरातलं वातावरण? म्हणजे खेळकर, मजा मस्ती। तुमचं अरेंज मॅरेज आहे? आमचं अरेंज मॅरेज। कुठे झालं ते? आमचं ऍक्च्युली माझ्या नंदेमुळे आणि माझ्या मामामुळे आमचं लग्न ठरलं कोकणामध्ये। कुठे? कोकणात? कणकवलीला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।